ऐका ना, आज आपण बनवणार आहोत गरमागरम कुरकुरीत मेदूवडा. अगदी हॉटेल स्टाईल, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा मेदूवडा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. बनवायला सोपा आहे, झटपट बनून तयार होतो. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर सगळ्यात आधी आपल्याला मेदूवड्यासाठी डाळ भिजत ठेवायची आहे. त्याच्यासाठी बघा एक बाउल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी इतकी उडीद डाळ ॲड करायची आहे. 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे. डाळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि 3 ते 4 तासासाठी आपल्याला डाळ भिजत ठेवायची आहे. डाळ आपल्याला खूप जास्त वेळ भिजवायची गरज नाही आहे. 4 तासामध्ये आपल्याला डाळ भिजून तयार होते आपली. तर बघा डाळ भिजायला ठेवली आहे. आता आपण सांबार बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी बघा इथे मी काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. छान धुवून घेतले आहेत. आता आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला जे आवडतात ना ते तुम्ही ॲड करून घ्या. इथे मी थोडीशी गाजर घेतलेली आहे, 2 वांगे घेतले, 2 बटाटे घेतलेले आहेत, छोटे-छोटे आहेत. 1 कांदा घेतलेला आहे, 4 टोमॅटो घेतलेले आहेत, थोडीशी इथे लौकी घेतलेली आहे आणि 1 शेवगा घेतलेला आहे. आता हे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. खूप जास्त बारीक कट करायचे नाही. जसं मी कट केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपलं हे सगळं व्हेजिटेबल्स कट करून झालेलं आहे. आता लगेच आपण कुकरमध्ये हे शिजवायला ठेवूया. तर बघा एक कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 पाव वाटी इतकी डाळ किंवा 1 मुठभर डाळ आपल्याला अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवायची आहे. डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये ॲड केली. त्यानंतर लौकी ॲड करून घेतलेली आहे, शेवगा ॲड केलेले आहेत, गाजर ॲड करून घ्यायचे आहे. खूप कमी क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे सगळं मी. बटाटासुद्धा घेतलेला आहे, कांदासुद्धा ॲड केलेला आहे. त्यासोबतच टोमॅटोसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे. अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा हळद ॲड करायचं आहे. इथे मी वांगी ॲड करायची विसरली होती, तर वांगीसुद्धा इथे मी ॲड करून घेतले आहे. झाकण लावून 1 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तुमच्या कुकरला किती शिट्टी लागतात शिजायला त्यानुसार शिजवून घ्या. जोपर्यंत डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत आपण इथे लसूण आणि जिरं वाटून घेऊया. खलबत्ता घेतला त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या कळ्या, अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे, बारीक वाटून घ्यायचं आहे. जिरा आणि लसूण पेस्ट तयार आहे. लगेच आपल्या कुकरला सुद्धा शिट्टी आलेली आहे, बघून घेऊया. तर इथे भाज्या छान शिजल्या आहेत, डाळ पण छान शिजलेली आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला याच्यामध्ये जे शेवगाच्या शेंगा ॲड केलेत ते आपल्याला काढून घ्यायचे. ते मॅश झाली ना तर व्यवस्थित लागत नाही सांबार खायला आणि हा सांबार बनवायला अतिशय सोपा आहे, झटपट बनून तयार होतो. पण चवीला अप्रतिम आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तर सगळ्यात आधी ते मी थोड्याशा भाज्या काढून घेतल्या, शेवगाच्या शेंगा काढून घेतल्या आहेत. त्यानंतर छान फेटून घेतल्या आहेत. जर तुमच्याकडे डाळ घोटणी असेल तर तुम्ही डाळ घोटणीने फेटून घ्या. डाळ आणि जे भाज्या आपण टाकल्यात छान मॅश करून घ्या. मॅश करून झाल्यानंतर बाजूला ठेवलेला आहे कुकर. त्यानंतर लगेच आपल्याला एक सिंपलचा तडका तयार करायचा. एक पातेला घ्यायचा, त्याच्यामध्ये 1.5 चमचा इतकं तेल ॲड करायचं. तेल खूप जास्त ॲड करायचं नाही. 1.5 चमचा ॲड केलेला आहे. अर्धा चमचा मोहरी ॲड केलेली आहे. जिरं लसूण पेस्ट ॲड करायचं आहे. 2-3 लाल मिरची बारीक तोडून ॲड करायची आहे. त्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता ॲड करायचा आहे. 1 चमचा मिरची पावडर ॲड करायची आहे. पाव चमचा हळद ॲड करायचा आहे. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हळद आणि मीठ थोडंसं सांभाळून ॲड करा कारण आपण आधीच ॲड केलेलं आहे. आणि 1 मोठा चमचा भरून आपल्याला सांबार मसाला ॲड करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जी डाळ आपण शिजवून ठेवलेली आहे, सांबार बनवून ठेवलेलं आहे, तो ॲड करायचा आहे. छान ढवळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं टेस्ट करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी अर्धा चमचा इतकं मीठ परत ॲड केलेलं आहे. ज्या भाज्या आपण काढून ठेवलो होतो बाजूला त्या भाज्यासुद्धा इथे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा वाटी इतकं चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे आणि थोडंसं इथे गुळाचा खडा ॲड करायचा आहे. छान असा चटपटीत आपला सांबार बनला पाहिजे त्याच्यासाठी इथे थोडासा गूळसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. मस्तपैकी याला ढवळून घ्यायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची. तर चिंचेचं पाणी बनवायला खूप सोपं आहे. काही नाही, पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवायची. त्यानंतर त्याला थोडंसं हाताने मॅश करायचं आणि चाळणीतून चाळून घ्यायचं. तो पाणी आपल्याला इथे सांबारमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा सांबारला छान उकळी आलेली आहे. वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि मस्त असा आंबट गोड आपला सांबार बनून तयार झालेला आहे की नाही. एकदम सोपी रेसिपी. सकाळच्या घाईमध्ये ही सांबार रेसिपी नक्की ट्राय करा. जर सांबार रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर आता लगेच आपण सांबार वडा बनवून घेऊया. तर बघा आपली डाळ पण छान भिजलेली आहे, छान सॉफ्ट झाली आहे. फक्त 3 ते 4 तास झालेले आहेत जवळपास आणि डाळ छान भिजलेली आहे. आता एक पॉट घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला डाळ ॲड करून घ्यायची आहे. मिक्सरला लावून एकदा फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा इतकं पाणी ॲड करायचं. खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही आणि त्यानंतर छान अशी रवाळ डाळ आपल्याला इथे दळून घ्यायची आहे. तर बघा डाळ आपली दळून झालेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि डाळ आपण मिक्सरला फिरवत असताना खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही.
जेवढं कमी पाणी वापरून आपल्याला डाळ बारीक करता येते ना, तेवढं कमी पाणी ॲड करायचं आणि मिक्सर लावून छान अशी डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर बघा पहिली बॅच दळून झालेली आहे. दुसरी बॅच इथे भरून घेतली, ती सुद्धा मिक्सरला लावून छान बारीक करून घेतलेली आहे. एकदम 1-1 चमचा पाणी ॲड करायचं आणि डाळ बारीक करून घ्यायची आहे. तर पूर्ण आपली डाळ बारीक करून झालेली आहे. जे पॉटच्या साईडला वगैरे लागलं होतं ते सुद्धा हाताने पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं अर्धा चमचा इतकं, अर्धा चमचा जिरे ॲड करायचं. एकाच डायरेक्शनमध्ये 2-3 मिनिटापर्यंत छान फेटून घ्यायची आहे बॅटरला. बॅटर छान फेटून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे. मेदूवडे पटापट कसे बनवता येतील, तर एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, जे आपण किचनसाठी वापरतो. त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने छान हाताने रॅप करायचं, म्हणजे असं कच्चं पकडायचं आहे आणि एक-एक आपल्याला मेदूवडे पटापट बनवून घ्यायचे आहेत. तर खरं सांगते ही ट्रिक ना एवढी छान आहे. मेदूवडे तुम्ही कितीही बनवत असाल ना, तरी तुम्ही इझिली बनवू शकता. सगळ्यात आधी कॉटनचा रुमाल ओलं करून घ्यायचं, वाटीला रॅप करायचं, त्याच्यावरून परत ज्यावेळेला बनवायला घेतो त्यावेळेला परत पाण्याचा हात लावायचं, थोडंसं पिठाचं पोर्शन ठेवायचं आणि मध्ये होल करून घ्यायचं. आता मी तुम्हाला करून दाखवते बघा. सगळ्यात आधी तर मोठं बाउल घेतलंय मी पाण्यासाठी, त्याच्यामध्येच ती वाटी डीप करून घेतली, त्याच्यावर कपडा लावलेला आहे ती. त्यानंतर थोडंसं बॅटरचं पोर्शन घेतलं, पाण्याचा हात घ्यायचा आणि होल करायचं, डायरेक्ट तेलामध्ये टाकून घ्यायचं. परत पाण्याचा हात फिरवायचा वाटीवर, त्यानंतर थोडंसं बॅटरचं पोर्शन घ्यायचं, एक होल करून घ्यायचं. होल जर होत नसेल, हाताला चिटकत असेल, तर पाण्यामध्ये हात डीप करायचं, होल करून घ्यायचं आणि डायरेक्ट तेलात टाकायचं. बघा अजूनही करून दाखवते. थोडंसं पाण्याचा हात फिरवलं, त्यानंतर बॅटर ठेवलं, होल करून घेतलं आणि परत एकदा तेलामध्ये तळायला टाकलं. तर अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे वडे सुद्धा टाकून घेऊया. वडा ज्यावेळेला आपण कपड्यावर ठेवतो ना, त्याआधी त्याच्यावर पाण्याचा हात फिरवायचं, त्यानंतरच त्याच्यावर बॅटर ठेवायचं आणि होल करून घ्यायचं, नंतर तेलात टाकायचं. वडे जोपर्यंत स्वतःहून वर येत नाही तेलामध्ये, तोपर्यंत त्यांना पलटवायचं नाही. वडे छान वर आल्यानंतर आलटून-पलटून दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत, छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता किती छान कलर आलेला आहे, किती छान क्रिस्पी दिसत आहे. तोपर्यंत वडे छान तळून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी वडे पूर्ण तळून घेतलेले आहेत आणि आपली ही पहिली बॅच करून तयार झालेली आहे. आता अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. सगळ्यात आधी ज्या वाटीवर कपडा रॅप केलाय, त्या कपड्यावर हात फिरवायचा पाण्याचा किंवा डीप करून घ्यायचं थोडंसं. त्यानंतर बॅटरचं थोडंसं पोर्शन घ्यायचं. खूप मोठे करायचे असेल तर तुम्ही मोठे सुद्धा करू शकता, पण मीडियम साईजचे केले आहेत. त्यानंतर छान पाण्यामध्ये परत बोट बुडवायचं. त्यानंतर त्याला होल करून घ्यायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये तळायला टाकायचे आहेत. जसं मी व्हिडिओ दाखवते त्याचप्रमाणे करून घ्या. फक्त बॅटर दळत असताना, मिक्सरवर लावत असताना पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. छान असा रवाळ बॅटर दळून घ्या, म्हणजे तुमचे मेदूवडे खूप सुंदर तयार होतील. तर बघा अजून एक इथे मी करून घेतलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळे मेदूवडे इथे तयार करून घ्यायचे आहेत. आहेत की नाही सोपी पद्धत, एकदम सोपी ट्रिक आहे. नक्की वापरा आणि याच पद्धतीने एकदा तुम्ही घरामध्ये बनवून बघा. खरं सांगते एकही वडे फुटणार नाही, खराब होणार नाही. बनवायला खूप सोपे आहेत, झटपट बनून तयार होतात. कमी वेळेत भरपूर वडे तुम्ही बनवू शकता. आणि शक्यतो वडे तळत असताना छान अशी पसरट कढई घ्यायची, ज्याच्यामध्ये भरपूर वडे तळले जातील. तर बघा आपले काही वडे तळून झाले होते, ते मी काढून घेतलेले आहेत आणि आता हे सुद्धा मी काढून घेणार आहे. कारण काही आपण आधी टाकलेले असतात, त्या लवकर तळले जातात, ते आधी आपण काढून घ्यायचं, शेवटपर्यंत ठेवायचं नाही. नाहीतर पूर्ण वडे एकदमच वेगवेगळ्या कलरचे होतात. जसे जसे तळले जातात तसे तसे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर बघा आपले इथे सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत. सांबार सुद्धा मस्त असा चटपटीत सांबार तयार झालेले आहे. कारण सकाळच्या घाईमध्ये एकदम सोप्या पद्धतीचा हा सांबार आहे. नक्की तुम्ही बनवून बघा. चला मग आता पटकन सुद्धा करून घेऊया. तर बघा छान असा आंबट गोड सांबार इथे तयार झालेला आहे. त्यासोबतच मस्त असे क्रिस्पी आतून एकदम जाळीदार असे मेदूवडे सुद्धा तयार झालेत. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आवाज बघा किती छान कुरकुरीत आवाज येतोय ना. तर बघा इथे मी सर्व करून घेतलेला आहे. त्यासोबत चटणी सुद्धा सर्व केलेली आहे. एक वडा आपण तोडून बघूया. अजिबात तेलकट होणार नाहीये. खरं सांगते बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम जाळीदार असा हा मेदू वडा बनून तयार होतो. तर बघा तुम्हालाच कळालं असेल की खरंच तेलकट नाही झालेला आहे. खूप छान वडे बनून तयार झाले होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन नाश्त्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.